हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर छान अशी सुरुवात सकाळ सकाळ झाली आहे आणि सकाळपासून ते दिवसभराचं पूर्ण सगळं मी रुटीन आज शेअर करणार आहे. रुटीन मीन्स आपण सकाळपासून जे रोजची कामं असतात तेच करत असतो. वेगळं काही नसतं. पण तरीसुद्धा म्हटलं चला तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर मी माझे रुटीन व्हिडिओ शेअर करावं. तर आता मी सकाळ सकाळ छान माझी टिफिन वगैरे तर होतच असतो आपलं, पण गॅसची आज शुक्रवार आहे आणि त्याचप्रमाणे देवपूजा, गॅस शेगडीची पूजा, अन्नपूर्णा मातेची पूजा हे करणं खूप महत्त्वाचं असतं. तर शुक्रवार आहे आणि श्रावण शुक्रवार आहे, त्याच्यामुळे चांगला दिवस आहे. तर सगळ्यात आधी मी आता गॅस सगळा स्वच्छ धुवून घेते. जी आहे ती सगळी सकाळची चहाची भांडी वगैरे स्वच्छ करून घेते. कामं करता करता, जेवण करता करताच आपण हात भांडी धुतली ना, मग भांडी जास्त पडत नाही. त्याच्यामुळे चहाचीच होती माझी भांडी. ती पटकन करून घेतलं, सगळं आवरून घेतलं. त्याच्यामुळे लादी पुसून घेतली. हे सगळी मेन बारीक सारीक कामं असतात ती करून घेतली. तर आज शुक्रवारच्या अन्नपूर्णा मातेची पूजा, गॅसची पूजा आज मी करणार आहे. तर छान असं आहे ना, स्वच्छ सगळं व्यवस्थित करून त्याच्यानंतर आता मी भिंतीवर आहे बघा स्वास्तिक काढते. स्वास्तिक काढणं खूप शुभ मानलं जातं. त्याच्यामुळे दरवाजावर किंवा किचनच्या आपल्या टाईल्सवर असतं ना, तिथे छोटंसं स्वास्तिक काढायचं, खूप छान वाटतं. तर आता मी स्वास्तिक काढून घेते आणि दरवेळेस मी पूजा जेव्हा देवपूजा स्वच्छ वगैरे धुवून करत असते ना, त्यावेळेस मी स्वास्तिक काढत असते किंवा पौर्णिमेला असं करतच असते. तर आता मी छान स्वास्तिक काढून घेतलं आहे, तुम्ही बघितलं. आणि त्याच्यानंतर देवपूजासुद्धा करायची आहे. श्रावण शुक्रवार आहे आणि शुक्रवारी ना दरवेळेस आपण अन्नपूर्णा मातेची पूजा, त्याचप्रमाणे गॅस शेगडीची पूजा करायची असते. तर आता मी गॅस शेगडीची पूजा करते. कारण आहे ना, जेव्हा आपण जेवण बनवतो तिथे आपण त्याचमुळे आपल्याला अन्न मिळत असतं आणि हे सगळं अन्न शिजत असतं. त्याच्यामुळे आपण त्याचे आभार मानायचे असतात आणि त्यामुळे गॅस शेगडीची पूजा करायची असते. त्याचप्रमाणे अन्नपूर्णा मातेचासुद्धा तिथे आपला वास असतो आणि त्यामुळे घरात भरभराट आणि धनधान्याची भरभराट व्हावी यासाठी आपण गॅसची पूजा करायची असते. तर आता मी स्वास्तिक काढून घेतलं आहे ना, तिथे हळदी कुंकू वाहून घेते आणि त्याचबरोबर खालीसुद्धा अशी छान 5 बोटं गॅस शेगडीवर लावून घेतलेत आणि 2 बोटं अशी साईडला लावून छान असं फूल हळदी कुंकू वाहून गॅसची शेगडीची पूजा करते. दिवाबत्ती धूपदीप दाखवते आणि तिथे छोटासा असा दिवा ठेवून घेते. तर गॅस शेगडीची पूजा का करावी, देवपूजा करताना काय काय करावं, हे सगळ्या गोष्टींचा मी व्हिडिओ बनवलेला आहे. आणि ज्या गोष्टी मला माहिती असतात त्या मी नेहमीच तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. कारण मी हे सगळं आवर्जून सांगत असते, कारण असं वाटत असतं की त्याला माझ्याबरोबर तुमच्यासोबत सगळं सगळं चांगलं व्हावं आणि तुमच्या पण मुलाबाळांना, तुमच्या कुटुंबांचा सगळं घरात भरभराट यावी, सगळं काही चांगलं व्हावं, तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, ह्यासाठी सगळ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. तर आता मी छान गॅसची पूजा करून झाली आणि त्याचबरोबर आज उंबरठ्याची पूजासुद्धा करायची आहे. मंगळवारी, शुक्रवारी उंबरठ्याची पूजा करणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर देवपूजा करताना हे उंबरठ्याची पूजासुद्धा तुम्ही नक्की करा. तर आता छान आपली गॅसची पूजा झाली, माझी देवपूजासुद्धा करून झाली आणि उंबरठ्यावर आता हळदी कुंकू वाहून घेते.
तर तुम्ही बघितलं आज शुक्रवार आहे आणि शुक्रवारी अन्नपूर्णा मातेची पूजा करायची असते. त्याचबरोबर आपल्या गॅसची सुद्धा गॅस शेगडीची पूजा करायची असते. आणि मी दरवेळेस तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असते करणं महत्त्वाचंच आहे. त्याच्यामुळे शुक्रवार आहे आणि मी आज गॅसची पूजा केली आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा छान असा कमळाचा दिवा लावलाय आणि हा दिवा छान आहे, हे बघा खूप आवडतो मला. मी त्याच्यासाठी हा वापर करते ह्याचा. देवीसाठी घेतला होता मी मार्गशीर्षमध्ये, पण मला खूप आवडला. असो, तर छान अशी माझी बघा गॅसची पूजा झालेली आहे. आणि इथे मी स्वस्तिक करत असते, कारण आपल्या किचन हे अन्नपूर्णा देवीचा वास असतं आणि खरंच आपल्या घरामध्ये भरभराट यावी, धनधान्याची भरभराट यावी यासाठी आपण गॅसची पूजा करायची असते. तर श्रावण महिन्यातला हा शुक्रवार छान वार आहे, देवी आईचा वार आहे. त्याच्यामुळे लक्ष्मी मातेसाठी, आपल्या लक्ष्मीचा वास सतत आपल्या घरामध्ये राहण्यासाठी छान आपण ही सगळी पूजा केली आहे. तर हे दर शुक्रवारी अन्नपूर्णा मातेची पूजा करणं किंवा गॅसची नक्कीच तुम्ही पूजा करा. आणि त्याचबरोबर आता माझी देवपूजासुद्धा छान झालेली आहे. तर आता आर्या बोलली कॉलेजमधून येतानाच फोन केला आहे मला, आंबोळी आणि चटणी बनव. जेवण सगळं बनवलेलं आहे, आज लवकर येणार आहे त्यामुळे टिफिन घेऊन गेली नाही. तर म्हटलं ठीक आहे, चला आंबोळी आणि चटणी बनवूया. तर आता मी ते बनवणार आहे. घरातलं मेन काम देवपूजा महत्त्वाची असते माझी. आणि सकाळी लवकर उठून चपाती भाजी मी केली आहे. तिला डबा घेऊन जायचा नव्हता, तर त्यांना जायचं होतं, त्याच्यामुळे मग सगळं जेवण आटपलं आणि लादी वगैरे छान पुसून घेतली, देवपूजा केली. हे महत्त्वाचं माझं काम झालेलं आहे. तर आता मी तांदळाचं पीठ आहे तर मी आंबोळी करते. तर चला नंतर बोलूया आपण. तर आता छान माझी सगळी घरातली तर कामं झाली आहेत, पण आर्याची फरमाईश पुरी करावी लागणार ना, तिने सांगितलं आहे. तर आणि त्यात लहान मुलांची आपण घरामध्ये फरमाईश तर पुरी करतच असतो. तर चला म्हटलं आंबोळी करायची आहे, तर तुमच्याबरोबर पण आता थोडंसं शेअर करते. झटपट असं आंबोळी करण्यासाठी आपण घरातलंच तांदळाचं पीठ यूज करू शकतो किंवा तांदूळ आहे ना रात्री भिजत घालून वाटून असं पीठ तयार करू शकतो, त्याचं पण छान आंबोळी होतात. पण आता मी आहे ना, माझ्याकडे पीठ होतं, तर हे 1च वाटी पीठ घेतले, त्यासाठी 2 वाटी पाणी घेऊन थोडं पाणी घेऊन आहे ना आपण त्या गुठळ्या काढायच्यात. नाही तर जास्त एकसाथ तांदळाच्या पिठामध्ये पाणी ओतलं ना तर मग गाठी निघत नाहीत, त्रास होतो आणि पटकन असं सगळं मिश्रण मिळून जात नाही. तर आता आहे ना मी पाणी ओतते ना, थोडं ओतून छान हलवत राहणार आहे. तर आणि त्याच्यानंतर आपल्याला ही आंबोळी करायसाठी तयार होणारे पीठ. तर असं साधं सिंपल आणि झटपट आपल्याला भुकेच्या पोटीसुद्धा करता येतं किंवा सकाळी नाश्त्यासाठी सुद्धा करता येणार. तर हे बघा असे थोडं पाणी टाकून आपण मिश्रण तयार केलं आहे आणि त्यासाठी ना पातळच पीठ लागतं. तर हे करून ठेवलं आणि त्याबरोबर चटणी पण मी करून घेतली आहे. आणि आता बघा फ्लावर आणि शिमला मिरची बटाटा ह्याची छान रसरशीत भाजी मी सकाळी केली होती, ती आहे. तरी पण आर्याला पाहिजे होते म्हणून म्हटलं चला जाऊ दे, तिने सांगितलं तर आंबोळीसुद्धा करावी. आणि ही भाजी चपाती आता त्यांना तर दिलं आहे, आता मी खाईल आणि आर्याला आल्यावर तर ते खाणार आहे. तर म्हटलं जाऊ दे, आता ही भाजी राहिली तर संध्याकाळीसुद्धा होईल. तर आता छान मी ना चटणी करून घेतली आहे. ओलं खोबरं, खाण्याची भाजकी डाळ, परत कोथिंबीर, थोड्या हिरव्या मिरच्या, थोडी चिंच टाकली ना तरी छान लागेल. मीठ घालून छान चटणी तयार केली आणि त्याच्यावर राईची, उडदाची डाळ, कढीपत्ता याची फोडणी दिली आहे. त्याच्यानंतर ना आता हे पीठ तयार केले ना, त्याच्यानंतर आपण आहे ना पाण्याचा अंदाज घेऊन नंतरच मीठ टाकायचं. आधी मीठ नाही टाकायचं, नाही तर मग त्याचा अंदाज समजत नाही. तर छान अशी आपली आंबोळी तयार झाली आणि त्याचबरोबर चटणीसुद्धा छान झाली होती. त्याच्यानंतर आर्या आल्यानंतर आम्ही दोघांनी जेवून घेतलं. थोडासा आराम झाला, व्हिडिओ एडिट करून झाला आणि त्याच्यानंतर चहा वगैरे घेतला आणि म्हटलं चला राऊंड मारून यावं. व्हिडिओमध्ये आलो आहे आणि आता पोचतो आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये आतमध्ये गेल्यावर सर्व काही दाखवते, चला. तर हे आमच्या घराच्या जवळपासच आहे जुडिओ.
तर तिथे आम्ही गेलो. तर 15 ऑगस्ट किंवा आता नवीन वर्षाची जेव्हा सुरुवात होते तेव्हा आपण हे व्हिडिओमध्ये बघितलंच आहे. मी मागे व्हिडिओ केला होता, तर व्हिडिओ तिथे अपलोड आहे माझ्या चॅनलवर, जाऊन सुद्धा बघू शकता. खूप छान कपडे डिस्काउंटमध्ये मिळतात. तर असंच आम्ही म्हटलं चला राऊंड मारून यावं. कपडे आवडली तर आपण घेतोच, आणि आपल्याला कितीही कपडे बघितली तरी हवंसंच वाटत असतं. तर त्याचप्रमाणे आलो आहे आम्ही. आता व्हिडिओमध्ये थोडंसं तुम्हाला शेअर करण्याचा मी प्रयत्न करेनच. तर खूप छान असे 300-400ला असे टॉप होते. आणि हे बघा मी पण हे दाखवते ना, खूप सुंदर होता. कलर पण छान आहे, आवडला मला. पण बघत होते, म्हटलं चला अजून काय काय पसंत पडते, काय व्हरायटी आहे तिथे बघूया. इथलं ना मी सगळं काही शूट केलेलं आहे, आणि ह्याचा नक्कीच व्हिडिओ करण्याचा मी अपलोड करण्याचा प्रयत्न करेनच. आणि सगळं काही मग तुम्हाला बघायला मिळेल किती काय डिस्काउंट आहे ते. चला आता आम्ही जुडिओमधून जाऊन आलो, आणि जे काय होतं ते थोडं थोडं मी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. तर चला आता तिथून आमचा रिलायन्स स्मार्टमध्ये जाऊ. 8:30 वाजले, आम्ही आत्ता आलो आहे, आणि मी कपडे चेंज केली. मला ते जेवण बनवायचं होतं, फटाफट फ्रेश झाले. तर म्हटलं जेवणात आता 8:30 वाजले आणि फटाफट जेवण तर करायचं होतं. मग त्याच्यामुळे ना भाजी आणली होतीच, तर शापूची भाजी मी करते आणि डाळ भात घालून घेतला आहे. तर हे बघा इथे डाळ झाली आहे माझी. डायरेक्टच मी कुकरमध्ये फोडणी दिली. जेवणाला आहे ना, त्याच्यामुळे वेळ लागत नाही मला. 15 मिनटातच जेवण मी फटाफट तयार करून घेते. तर आता चला भाजीला फोडणी देते. तर मुगाची डाळ शापूची भाजीमध्ये, मेथीची भाजीमध्ये छान लागते. तर आता भाजी करून घेते पटकन आणि भाकरी बनवून घेते. आपण रिलायन्स स्मार्टमध्ये गेलेलो ना, तिथे पण आता 15 ऑगस्टची ऑफर असते ना. पण फ्री असं ते पहिल्यापासून होतं का, असं लावलंय एक फ्री दर दिवशी असतं. तर 15 ऑगस्टचं अजून काही लावलं नाही. हा थोडे दूर बैठे हो क्या, आके तुलगीच्या भाकरी बनवते आणि पटकन जेवायला वाढते. 1.5 तास लागला आपल्याला. मी गाणं म्हणत होते ना, तेव्हा आर्याच्या पप्पाने शूट केले आहे. तरी पण जास्त वेळ नाही टाइमपास केलं, लगेच फिरलो की आलं. सकाळी चपात्या आहेत सकाळच्या, एक भाकरी केली तुमच्यासाठी. साडेआठ वाजता आलो आणि लगेच 15 मिनिटात पटकन जेवण बनवलं, भाकरी केली. ते जेवायला बसूया. तर मस्त अशी आपली शापूची भाजी तयार झाली. थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा म्हणजे अजून छान लागते. आणि त्याच्यानंतर इथे भाकरी पण करून झाली बाजूला, आणि डाळ पण छान शिजून झाली. बघू शकता कुकरमध्ये डायरेक्ट छान डाळ होते आणि टाईमसुद्धा वाचतो. तर अशी डाळ तुम्ही नक्की घरी करून बघा. डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी द्यायची आणि डाळ करायची. सकाळची भाजी देऊ का तुम्हाला, फ्लावरची? ते छान आपलं ताट तयार आहे. आता त्यांना जेवायला वाढते, जेवून घेतो.
तर आता 9:30 वाजले आणि आता आमचं जेवण झालं. तर सगळं भांडी वगैरे घासायचे, किचन वगैरे साफ करते, झाडू मारते. तर मी दिवसभराचं जे काय होतं ते तुमच्याबरोबर सगळं शेअर केलंच आहे. आणि त्याचबरोबर आम्ही जुडिओमध्ये गेलो, तर तिथे काही जे काय होतं दाखवता येत होतं तेवढं मी शूट केलं आणि तुम्हाला दाखवलं. त्याच्यानंतर आम्ही रिलायन्स स्मार्टमध्ये सुद्धा गेलो, बघितलं तुम्ही. तर रिलायन्स स्मार्टमध्ये थोड्याफार काय वस्तू घ्यायच्या होत्या, तर ते घेतले, दूध वगैरे घेऊन आलो आम्ही. तर हे सगळं काही मी तुमच्याबरोबर शेअर केलं. आणि आज दिवसभराचं रुटीन हे नेहमीचंच आपलं असतंच घरातलं. तर आता सगळं काही मी तुमच्याबरोबर शेअर केलंच आहे. तर व्हिडिओचं आता इथेच एंड करते. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.